दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। ही म्हण परफेक्ट लागू होतीये ती सूर्यकांत येवलेंविषयी। आता हे नेमके कोण आहेत तर ते निलंबित तहसीलदार आहेत। निलंबन का झालंय तर पुण्यातील एका जमीन घोटाळ्यात त्यांचं नाव आलं आणि त्याच्याशी त्यांचा संबंध आल्यानं थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांना बाजूला करण्यात आलंय। आता हे सूर्यकांत येवले यांची कारकीर्द सांगायची झाली किंवा त्यांनी केलेले गोलमाल जर मी सांगितले तर तुम्ही सुद्धा डोक्याला हात लावाल। तरी या येवलेंच्या शासकीय नोकरीतल्या हिस्ट्री विषयी म्हणजे वादग्रस्त कारकिर्दीविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकले। आता त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट तितका तो राजकारण्यांचा लाडका। अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं? त्याच्या मागे कोणाचं राजकीय छत्र आहे? सर्वोच्च न्यायालयाने अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणं बंधनकारक केलंय। ती यंत्रणा येवले प्रकरणात काय करत होती की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली केली। बरं, केली असेल तर ती कोणी केली? नागरी सेवा मंडळाने शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर कोण आणि कधी कारवाई करणार? आता हा सवाल उपस्थित करताना येवलेंचे काही पराक्रम सुद्धा या विजय कुंभार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेत। आता त्यांनी मांडलेल्या ज्या पराक्रमांपैकी पहिली गोष्ट म्हणजे येवले यांनी 2001 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली। 361 गुण आणि अपंग म्हणजे कर्णबधीर कोट्यातून पास झाल्यानं त्यांना नागपूर विभागात 2004 मध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आलं। पण खरंच कर्णबधीर आहेत का? नसतील तर ते थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल। त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून सुद्धा परीक्षा दिली होती असं म्हणतात। 2001 चा MPSC घोटाळा राज्यभर गाजला होता। 398 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या, प्रत्येकाकडून 3 ते 5 लाख घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई हायकोर्टानेही त्यावेळच्या सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या। आता ज्याची सेवेतून रुजू होतानाची कारकीर्द अशी असेल त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा कशी करता येईल? येवलेंना 2011 मध्ये नागपूरमधल्या उमरेड येथे 10,000ची लाच घेताना पहिल्यांदा पकडण्यात आलं। 6 दोषारोप पत्र ठेवण्यात आली पण चौकशीचा पत्ता नाही। त्यानंतर गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं पण सेटिंग लावून ते पुन्हा सेवेत रुजू झाले। एवढंच वाटतंय? नाही, अजून आहे, थांबा। पुढे म्हणजे 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिरोंच्या कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून त्यांनी 2 ते 2.5 लाखाची लाच घेतल्याचा आरोप आहे। आता हा प्रकार कानावर येताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही असं जाहीर केलं। मग 2016 मध्ये पुणे विभागात बदली झाली। पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून मंत्रालयातून सेटिंग करून पोस्टिंग मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप झाला। 2016 मध्येच इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू झाले। 58 सरकारी जमिनींचं अनियमित वाटप, वाळू माफियांकडून संगणमत यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यावेळी त्यांचं निलंबन केलं होतं। म्हणजे 14 वर्षात 7 वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण प्रत्येक वेळी सेटिंग लावून बचाव। मोबोज हॉटेल जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्या विरुद्ध आरोप करण्यात आले, आंदोलनं झाली, पण पुढे काय? काहीच झालं नाही। येवले मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी प्रचंड सक्रिय होते असं बोललं गेलं। आता हा कुंभार यांच्या पोस्टचा एकूणच मजकूर होता। कुंभारांनी आपल्या पोस्टमध्ये या येवलेंवर गंभीर आरोप केलेत। बरं, कुंभार यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी सुद्धा तितक्याच मजेशीर प्रतिक्रिया दिल्यात। ते काय म्हणतात तेही सांगते। म्हणजे एक वैभव घोडके नावाचं अकाउंट आहे, त्यांनी म्हटलं हे सर्व प्रकार बघता आपली अराजकाकडे वाटचाल सुरू आहे असं वाटतंय। तर देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर पुढे चिन्मय ज्यांचं नाव अॅनॉनी माणूस असं म्हणून अकाउंट आहे, त्यांनी म्हटलंय सरकारी नोकरी म्हणजे 7 पिढ्यांची सोय आणि आपल्याला कुणीही हात लावू शकत नाही याची गॅरंटी, म्हणून आपल्याकडे क्रेज आहे सरकारी नोकऱ्यांची, सब कुछ चलता है। पुढे संदीप यांची एक प्रतिक्रिया आहे, ते म्हणतात बरेच जण अपंगाचे डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन सध्या कार्यरत आहेत। या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा जे खरोखर दिव्यांग आहेत या लोकांवर अन्याय होत राहील।
पुढे आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, साहेब असेच सरकारी नोकऱ्यांमध्ये परप्रांतीय सुद्धा भरत चालले आहेत, जे सेटिंगने लागलेत. आता यादव म्हणून एक अकाउंट आहे, त्यांनी म्हटलंय, निलंबन हा प्रकार म्हणजे सेटलमेंट करायसाठी दिलेला वेळ असतो. कारण भ्रष्टाचार करून कमावलेला पैसा गोळा करून तपास अधिकारी ते पहिलेच भ्रष्ट असतो. नेता आणि इतर लोकांना पोहोचवण्यासाठी अर्ध्या पगाराची सुट्टी असते ती. त्यामुळे एक प्रकारे ही टीका आहे, पण त्यांनी खरं तर शेलक्या भाषेत केलेली टीका आहे. पुढे एकाचं म्हणणं आहे की येवले हे खरं तर भारतरत्नचे खरे दावेदार आहेत. तर महेश झगडे नावाचं अकाउंट आहे, त्यांनी म्हटलं, इट अपियर्स दॅट द सिस्टीम इज कम्प्लिटली ब्रोकन. त्यामुळे त्यांनी खरं तर सिस्टीमवर सवाल उपस्थित केलेत. अजय सांगवीकर यांनी खरं तर हिंदीतला एक शेर वापरलाय आणि त्यांनी म्हटलंय, हम छोटे मोटे चोरों को फांसी देते हैं और डकैतों को सरकारी कार्यालयों में नियुक्त करते हैं. त्यामुळे या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या, ज्या विजय कुंभार यांनी खरं तर येवलेंच्या वादग्रस्त कारकिर्दीविषयी पोस्ट केली होती त्यावर होत्या. आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपल्या परिचयात या येवलेंना टफ फाईट देणारा इतर कोणी आहे का? याविषयी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून व्यक्त व्हा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.